अखेर शाळेची घंटा वाजली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा अखेर बुधवारपासून 190 प्राथमिक शाळा पालकांच्या व शाळा समितीच्या संमतीने सुरू झाल्या आहेत. या राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव यांच्या हस्ते वाळवा तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने यांचा सत्काराचे नियोजन. महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने व अंकिता सावंत तसेच रणजी चषकसाठी निवड झालेला शुभम कदम यांच्या सत्काराचे आज शुक्रवार दिनांक 3 रोजी नरसिंगपूर येथे आयोजन करण्यात आले होते. एडणीपाणी फाटा वशी रोडवरील विहिरीला संरक्षण भिंत बांधण्याची प्रवाशांची मागणी. वाळवा तालुक्यातील एडणीपाणी फाटा ते वशी जाणाऱ्या रोडवर एका धोकादायक वळणावर विहीर असून विहिरीभोवती काटेरी झुडपे असल्याने रस्त्यावरून विहीर दिसत नाही. मात्र नजर चुकली तर दुचाकी किंवा चारचाकी गाडी थेट विहिरीमध्ये पडून जीवितहानी होऊ शकते. यासाठी कित्येक वर्षापासून या विहिरीला संबंधित अधिकाऱ्यांनी संरक्षण भिंत बांधण्याची प्रवाशांतून मागणी होत आहे. इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून येथील डायमंड हॉलमध्ये आयोजित योजना आपल्या दारी या शिबिरास शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ परिसरातील 216 नागरिकांनी घेतला. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील यांच्या हस्ते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. रेट्रेहरनाक्ष येथे ऊसतोड मजूर पुरवतो असे खोटे सांगून 5,50,000 रुपयांची फसवणूक. बाप लेकरावर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: वाळवा तालुक्यातील रेट्रेहरनाक्ष येथील शेतकरी भीमराव बिरू कोळेकर यांचा ट्रॅक्टर व ऊस तोडण्यासाठी 14 मजूर पुरवतो असे सांगून दिनांक 9 जुलै 2020 ते 18 ऑगस्ट 2021 दरम्यान बँकेतून व रोखीने 5,50,000 रुपये विना करार करता घेतले आहेत. मात्र अद्याप मजूर पाठवले नाहीत. यावरून आपली फसवणूक झाली असल्याची भीमराव बिरू कोळेकर यांनी इस्लामपूर पोलिसात सुनील सोपान नामदेव मंडले राहणार डोंगर सोनी तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.